प्रेम अधूरा औरत के बिना, मान अधूरा औरत के बिना, धन अधूरा औरत के बिना, संसार अधूरा औरत के बिना। आप सभी जानते हैं आज हम अंतर्राष्ट्रीय महिला दिवस के उपलक्ष्य में यहाँ पर सम्मिलित हुए हैं। आज की महिला निर्भर नहीं है, वह हर मामले में आत्मनिर्भर और स्वतंत्र है और पुरुषों के बराबर सब कुछ करने में सक्षम भी है। तो आज के इस टॉक शो में क्या महिला सशक्तिकरण भारत में बढ़ती तलाक दर के कारण बन रही है, इस मुद्दे पर हम चर्चा करेंगे। तो मिलन है, बल्कि परिवारों का मिलन भी है जो धार्मिक, सांस्कृतिक और सामाजिक परंपराओं में गहराई से निहित है। जैसे जैसे समाज अधिक खुला और प्रगतिशील होते जा रहा है, लोग सामाजिक दबाव के कारण दुखी विवाह में बने रहने के बजाय उसे खत्म करने के लिए अधिक इच्छुक है। इसी के बारे में और जानकारी के लिए मैं अपने पार्टिसिपेंट्स को यहाँ पे आगे बुलाती हूँ। इथे उपस्थित सर्वांना माझा सुप्रभात। आजच्या कार्यक्रमासाठी आपल्याला आजचे सहभागी मिळालेले आहेत प्रिया धुळे मॅम, कृपया आपण वर यावं आणि आसन ग्रहण करावं। प्रज्ञा घाटोळ मॅम, रोहिणी देशमुख मॅम, प्रीती पुरोहित मॅम। महिला सक्षमीकरण घटस्फोटाचे प्रमाण वाढण्याचे कारण बनले आहे, हा आजचा आपला मुद्दा आहे ज्यावरती आपण सगळे बोलणार आहोत। तर मला एक म्हणावंसं वाटतं, इतिहास सांगतो आमच्या स्त्रीनेच शत्रू तुडविला, इतिहास सांगतो आमच्या स्त्रीनेच शत्रू तुडविला, लक्ष्मीबाईंनी झाशीचा किल्ला लढविला, मा जिजाऊंनी शिवछत्रपती घडविला, महाराणी ताराबाईंनी महाराष्ट्र भूमीत औरंगजेब लढविला। स्त्री म्हणजे जन्मदाती, स्त्री म्हणजे संस्कृती, स्त्री म्हणजे नाविन्याचा वसा, स्त्री म्हणजे घराचे घरपण। तर अशा या स्त्री शक्तीला एक मानाचा मुजरा, आपण सगळे विद्याचंद स्कूलचे सगळा स्टाफ एक मानाचा मुजरा करण्यासाठी हा कार्यक्रम आपण सुरू केलेला आहे। एम्पावरमेंट अ कॉज फॉर इन्क्रीजिंग डायव्होर्स रेट इन इंडिया, म्हणजे महिला सक्षमीकरण घटस्फोटाचे प्रमाण वाढण्याचे कारण बनले आहे। तर ह्याच्यावरती आपण आता चर्चा करणार आहे। घटस्फोटाचे प्रमाण शहरी भागात आणि ग्रामीण भागात वेगळं वेगळं आहे। ग्रामीण भागाच्या तुलनेत शहरी भागामध्ये घटस्फोटाचे प्रमाण आपल्याला जास्त दिसेल, कारण शहरी भागात कितीही नाही म्हटलं तरी सगळे प्रगतशील आहेत, साक्षर आहेत आणि ह्या साक्षरतेमुळे, या सबलीकरणामुळे स्त्रियांना मुळात आर्थिक स्थैर्य लाभलेले आहे आणि आर्थिक स्थैर्य मिळालेली आणि गवसलेली स्त्री अपमानास्पद वागणूक
सक्षमीकरण हा आज आपला महत्त्वाचा विषय आहे। तर मी तुम्हाला एवढंच सांगेल की स्त्री आणि पुरुष हे आपल्या कुटुंब व्यवस्थेचे दोन चाकं असं म्हणा। म्हणजे मला असं म्हणायचं आहे की कोणतीही गाडी चालत असताना ती दोन्ही चाकाशिवाय चालते का? नाही चालत। म्हणजे दोन्ही चाकं किती महत्त्वाचे आहे एका गाडी चालण्यासाठी हे तुम्हाला माहीत असेल। तसंच स्त्री आणि पुरुष हे कुटुंब संस्थेचे चाकं आहे आणि हे चाकं किती महत्त्वाचे आहे तर या दोघांचे विचार जोडणं, या दोघांचं कुठेतरी समतोल राखणं हे आपल्या कुटुंबाला कुठेतरी पुढे नेण्यासारखं आहे। म्हणजे तुम्ही म्हणत आहे की स्त्री सक्षमीकरण झाल्यामुळे तलाक दर वाढला आहे, हे ग्रामीण भागात नाही तर शहरी भागामध्ये याचं प्रमाण जास्त वाटतं। पण हे स्त्री सक्षमीकरण याच्यामुळे आपल्या ज्या मुली आहेत या मुलींना स्वतःचे अधिकार माहीत पडले। या मुलींना ह्या घरातले जे कामं आहेत ते आपला आधीचा जो टॉपिक झालेलाच आहे तर त्याच्यामध्ये या मुलींना स्वतःचे जे अधिकार होते ते माहीत पडले। बाकी आपल्यावर कोणते कोणते अन्याय होत होते आधीच्या काळामध्ये, आजच्या काळामध्ये अन्याय होत आहेत याबद्दल त्या स्वतः आवाज उठवू शकल्या। म्हणून हे जे सक्षमीकरण आहे हे महत्त्वाचंच होतं असं मला वाटते। आणि ह्या हे जे सक्षमीकरण आहे हे ग्रामीण भागात असं नाही म्हणू शकत आपण की ग्रामीण भागामध्ये सक्षमीकरण नाही, तिथल्याही मुलींना सक्षमीकरण झालेलंच आहे। परंतु काय आहे जे इम्प्लिमेंटेशन व्हायला पाहिजे होतं, काय व्हायला पाहिजे होतं ग्रामीण भागामध्ये ते अजूनही आपली जी कुटुंब व्यवस्था आहे ती होऊ देत नाही। म्हणजे जे जुनी रूढी प्रथा परंपरेनुसार जे रूल्स आपल्या ग्रामीण भागामध्ये जे चालत आहे ते अजूनही वंशपरंपरेनुसार अजूनही ते चालतच आहे। आणि ह्या मुली ह्या वंशपरंपरेच्या काठीखाली या गठोड्याखाली कुठेतरी ओढवल्या जात आहेत। म्हणून मग त्यांना विचार पडतो आहे ग्रामीण भागातल्या मुलींना की आपण याच्या पुढे गेलो तर आपण जर आपल्या नवऱ्याच्या पुढे गेलो तर आपली सासू काय म्हणेल, आपल्या आजूबाजूचे काय म्हणतील किंवा अजूनही आपले जे नातेवाईक आहेत ते काय म्हणतील। ठीक आहे, मुलगी लहान असते मला माहिती आहे, छोटी असते ती माहिती आहे। वडील काय म्हणतात, बाई ग तू मोठी झाल्यावर आमचं नाव काढ। काय म्हणतात तिला वडील, माझं नाव काढशील बरं, शिक तू, मी तुला शिकवतो, जरूर शिकवणार आहे, पण माझं नाव कुठेतरी खाली म्हणजे पडेल असं तू मात्र वागू नको, असं एक वडील मात्र तिला सांगतात। लहानपणापासून तिला तेच सांगतात। मग ग्रामीण भागातल्या मुली काय करतात, एकदाचा तो विचार करतात की उद्या जर मी माझ्या सासूसोबत वाईट वागले तर माझ्या आईचं तर नाव खराब नाही होईल। ती म्हणेल का तुझ्या आईने असेच संस्कार दिले का तुला, तुझ्या वडिलांनी असेच संस्कार दिले का तुला। तर ती त्या ओझ्याखाली कुठेतरी उठमळते। मला तरी वाटते ही जी ग्रामीण स्त्री आहे ती ह्या कुटुंबाचा सगळा विचार करते, नातेवाईकांचा विचार करते, त्याच्यामुळे ती आवाज उठवत नाही। परंतु जी शहरातली मुलगी आहे ती सक्षम होऊन शहरापलीकडे गेले। मग तिच्या आईवडिलांनी तिला त्या शहराच्या बाहेर पाठवलं आहे, कशासाठी पाठवलं आहे हो? तिला आवाज तिला ती अत्याचार सहन करण्यासाठी पाठवलं आहे का तिला? नाही, ऑब्विसली नाही। कारण आई वडिलांनी तिच्यासाठी मेहनत घेतली आहे, तिला स्वतःच्या पायावर उभं केलं आहे। आपल्याला माहित आहे, आपण आता संभाजी राजांचा पिक्चर पाहून आलो आहे, त्याच्यामध्ये ती सईबाई आपल्याला माहिती आहे की कशा प्रकारे ती स्वतःला ठामपणे स्वतःला मांडू शकत, कारण तिच्यावर ते संस्कार करण्यात आले होते। ज्यावेळेस एक मला आठवते मॅडम, एक स्टोरी सईबाईंची की ज्या वेळेस सईबाईंनी खेळणे घेतली होती मॅडम खेळायला, त्यावेळेस त्यांची जी वडील होते त्यांनी म्हटलं होतं की हे सोड, हे तुझी लाईफ नाही, हे तुला खेळायचं नाही, तुला काय खेळायचं आहे, तुला खेळायचं आहे, तुझी लाईफ ही नाही। म्हणजे
कोणाचा अत्याचार तुला सहन करायचा नाही. बस काय झालं मग? ह्या शहरातल्या मुलींनी तेच केलं आहे. आणि मला तरी वाटते की हे सक्षमीकरण योग्य आहे. का म्हणून तिने दुसऱ्यांचे अत्याचार सहन करायचे? का म्हणून तिने नवऱ्याचे जे अत्याचार आहेत ते सहन करायचे? का म्हणून तिने नवऱ्याचे जे विचार आहेत ते स्वतःवर लादायचे? तिला स्वतःचे विचार मांडण्यासाठी तिला सक्षम केलेलं आहे ना. मग ती ठामपणे तिचे विचार मांडू शकत आहे म्हणून ती तिच्या पायावर उभी आहे. म्हणून मला वाटते की हे सक्षमीकरण जे आहे ते अतिशय योग्य आहे. नमस्कार, मैं प्रीति पुरोहित महिला सक्षमीकरण और बढ़ते तलाक का दर इस मामले में अपने विचार प्रस्तुत करना चाहती हूँ. जैसे मैम ने पहले ही अपने विचार बताए कि भाई ग्रामीण शहरों में अलग दर है तलाक का, शहरी इलाका जो है उसमें तलाक का दर अलग है. मेरा मानना है कि इसमें शहर और ग्रामीण ये पार्टी नहीं है. महिला सक्षमीकरण का किसी को अर्थ समझ में नहीं आया है. सक्षमीकरण का मतलब क्या है? स्त्री को अपनी आवाज़ उठाने का फ्रीडम दो. स्त्री को शिक्षा का अधिकार होना चाहिए. स्त्री को अपने फैसले लेने का अधिकार होना चाहिए. और इसी को हम क्या कहेंगे? सक्षमीकरण कहेंगे. लेकिन जब लड़कियों को शिक्षा मिली, एक्चुअली पहले से ही हमारा जो भारत का संस्कृति है उसमें बहुत विद्वान नारियाँ होके जा चुकी है. मैत्रेयी है, गार्गी है, जिन्होंने अपनी विद्वत्ता बताई है. स्वयंवर का आयोजन हमारे यहाँ किया जाता था. इट मीन्स फैसले लेने का भी तो अधिकार था, सब कुछ था. लेकिन इतिहास में झांका जाए तो क्या हुआ था? मुगलों ने आक्रमण किया, फिर मुगलों से बचाने के लिए, ब्रिटिशर्स से बचाने के लिए हमारी स्त्रियों को चार दीवारी में रखना पड़ा संरक्षण के लिए. और वहाँ से संस्कृति चेंज होते आई. चार दीवारी में औरतों को रखा गया, औरतें ये वर्ड भी मुझको पसंद नहीं है, नारियों को रखा गया. उसके बाद में नारियों की शिक्षा धीरे धीरे बंद हो गई. और जब भारत स्वतंत्र हुआ तो फिर सक्षमीकरण के लिए पहल की गई कि औरतों को भी वोटिंग का राइट होना चाहिए, औरतों को शिक्षा का अधिकार होना चाहिए. इस तरह क्या किया गया? पहल किया गया और लड़कियों को शिक्षा दी गई. जब उनको शिक्षा दी तो वो आर्थिक रूप से स्वतंत्र हुई. और जब आर्थिक रूप से स्वतंत्र हुई तो उनको पुरुषों की गुलामी सहने की कोई ज़रूरत ही नहीं रही. तो एक्चुअली ऐसा है कि महिला सक्षमीकरण की वजह से तलाक दर नहीं बढ़ा है, बल्कि तलाक दर जो है वो लड़कियों को अपने फैसले लेने का अधिकार जो मिला है उसकी वजह से मिला है. वो लोग अब गुलामी सहन नहीं करना चाहती, अपना आवाज़ उठाना चाहती है. इस वजह से तलाक दर बढ़ा है. और तो और तलाक को अब इतनी बुरी नज़र से देखा नहीं जाता. पहले ऐसा था, लड़की का तलाक हो गया, अब ये घर में बैठ जाएगी, माँ बाप पे बोझ रहेगी. अब लड़कियाँ बोझ नहीं रही. ये भी जो सांस्कृतिक सामाजिक बदल हुए हैं इनकी वजह से तलाक दर बढ़ा है. तलाक दर और सक्षमीकरण इनका थोड़ा सा संबंध हो सकता है, बट बहुत प्रभाव सक्षमीकरण का तलाक में नहीं हुआ है. इनफैक्ट मैं तो बोलूँगी कि भारत की जब जीडीपी बताई जाती है तो वो ग्रोथ रेट होता है. विकास जो है ये तलाक दर से पता चलेगा. जितने विकास हो रहा है यानी लड़कियां क्या कर रही है, अपने लिए आवाज़ उठा रही, विकास हो रहा है यानी तलाक दर ज़्यादा हो रहा है. मैं बोलूँगी एक अच्छा क्या बोलेंगे सकारात्मक प्रभाव हुआ है सक्षमीकरण का. एक्सक्यूज मी, जो हो रहे हैं उसमें महिलाओं को जिम्मेदार माना जाता है. जो भी अभी प्रमाण जो बढ़ रहा है उसमें यह कहा जाता है कि औरतें यानी महिलाएं पढ़ लिख गई, ज़्यादा सीख लिया, इसीलिए डाइवोर्स का जो रेट है वो बढ़ रहा है. तो मग पुरुष मला सांगायचं आहे की आपले नाही समाजामध्ये आज जे आहे ते महिलांना नाही, ते बरोबर आहे तुमचं मॅडम, परंतु टाळी ही एका हाताने कधीच वाजत नसते. बरोबर? कारण की दोघंही इक्वल आहे. फक्त महिलांवर ब्लेम का केला जाते? कारण ती घराच्या बाहेर पडलेली आहे म्हणून. आणि तेच आपला विषय काय आहे? महिलांना जबाबदार का धरल्या जाते? एक म्हणजे मेन कारण असं वाटतं कंपॅरिझन. आम्ही बघतो की ती करते ना ॲडजस्ट होत आहे ना, मग तूही केलं तर काही होईल ना कसं मॅनेज. एक ते कंपॅरिझन लेवल कुठेतरी कमी
तिला 2 गोष्टी आपल्यापेक्षा जास्त समजत आहेत, तर हेच नको आहे कुठेतरी पुरुष प्रधान संस्कृतीला. म्हणूनच मला वाटते की आपण वुमेन्स डे आज इथे साजरा करत आहे, कारण की आपण कधी मेन्स डे एवढ्या मोठ्या प्रमाणात कधी ऐकला नाही. एवढं जर मोठ्या प्रमाणात स्त्रियांना सक्षमीकरण ज्योतिबा फुलेंनी का बरं सावित्रीबाईला शिकवलं असतं है ना. म्हणजे त्यांनी जे सगळ्यात पहिले सावित्रीबाईंना शिकवलं आणि त्यांचं एक मला एक ब्रीद वाक्य आठवते की विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली, नीतीविना गती गेली, गतीविना शूद्र खसले, इतके अनर्थ एका अविद्येने केले. मग ही अविद्या काय कामाची हो है ना. म्हणजे ह्या अविद्येने इतकं मोठं अनर्थ आपल्या समाज व्यवस्थेमध्ये आणलं, तर सक्षमीकरण खूप आवश्यक होतं. म्हणूनच त्यांनी आपल्या सावित्रीबाईंना शिकवलं. आणि किती मोठे सावित्रीबाईंनी त्याच्यासाठी स्वतःचं म्हणजे समर्पण केलं समाज व्यवस्थेसाठी, हेही आपल्याला माहीत असेल. स्वतःच्या लुगड्यांवर शेणा मातीचे त्यांनी म्हणजे तिथे वर्ण व्यवस्था होती, हेही माहीत असेल तुम्हाला की वर्ण व्यवस्था होती, शूद्र ब्राह्मण क्षत्रिय है ना. तर हे जे ब्राह्मण लोकांचं वर्चस्व होतं आपल्या समाजामध्ये, ते ब्राह्मण लोक आपल्या शूद्रांना शिकू देत नव्हते, म्हणजे शिक्षणाचा अधिकार नव्हता. आणि अशा ह्या समाज व्यवस्थेमधली एक स्त्री आपल्यासाठी उठून उभी राहिली, आणि ज्याच्यामुळे आपण इथे एवढ्या मोठ्या स्त्रिया बसलेल्या आहोत. आणि आवाज आपण स्वतःसाठी उठवला आहे. आणि आपल्या समाज व्यवस्थेलाही नकोच आहे ना, पुरुषांनाही नकोच आहे. कारण त्यांना असं वाटते की ही जर कुठे पुढे गेली तर आपलं वर्चस्व कमी होईल. आणि अजूनही आपल्या समाजाला लागलेला हा मोठा कलंकच आहे की पुरुष अजूनही भीतच आहे. अजूनही त्यांच्या मनात कुठेतरी डाऊट आहेतच की ही पुढे गेली, उद्या हिने 2 पैसे कमवून आणले तर ही उद्या आपल्या डोक्यावर बसेल की काय, असा गैरसमज आपल्या समाजामध्ये आहेच. बरोबर. कारण की आपण बघतो डायव्हर्स झाला तर तेव्हा सगळ्यात पहिले विचारला जाते की म्हणजे मुलीचं काही आहे का कुठे, हाच प्रश्न. की मुलावर ब्लेम केलं जाते का, नाही, कारण की पहिले दोषी स्त्रीलाच धरले जाते. अगर डाइवोर्स की बात करें, अगर एक रिलेशनशिप में मैं अगर खुश नहीं हूँ, ठीक है, और मुझे समझ है, मैं अपना डिसीजन, मुझे पता है आगे इस इंसान के साथ मैं फॉरवर्ड नहीं जा सकती, अगर मैं इंडिपेंडेंट हूँ तो मुझे डाइवोर्स लेने में कोई हिचक नहीं होनी चाहिए. मैं अकेले रह सकती हूँ, मुझे किसी के ऊपर डिपेंडेंट होने की ज़रूरत नहीं है कि नहीं. अगर मैं अपने सामने आज वुमेन एम्पावरमेंट से लोग आगे, लड़कियाँ नारियाँ आगे बढ़ रही हैं, उनको एजुकेशंस हैं, वो अच्छी जॉब कर रही है, किसी के सामने हाथ फैलाने की ज़रूरत नहीं है. अपनी जिम्मेदारियाँ, अपनी चीज़ें जो अपनी ज़रूरतें हैं वो मैं खुद कर सकती हूँ, किसी के ऊपर डिपेंडेंट होने की ज़रूरत नहीं है. पहले लोग सब चीज़ में कॉम्प्रोमाइज़ करते थे, डाइवोर्स लेने से भी हिचकते क्यों थे, क्योंकि हम किसी और के ऊपर डिपेंडेंट हैं. मेरा खर्चा, मेरा सब कुछ मेरे पति के ऊपर है. क्यों, फिर मेरा क्या होगा अगर मैं डिवोर्स ले लिया, तो आगे मेरा क्या होगा, मेरे बच्चों का क्या होगा. आज अगर मैं उस रिलेशनशिप में खुश नहीं हूँ, मैं अगर उसमें हैप्पी नहीं हूँ, मुझे नहीं रहना है, मेरे पास ये डिसीजंस है कि मुझे नहीं रहना है, आई कैन हैव अ डिवोर्स. हेलो. डिवोर्स का सक्षमीकरण से और एक गहरा नाता यहाँ से आता है कि जब महिला सक्षम हुई तो डिसीजन लेने लगे, तो बच्चा पैदा करना है या नहीं, ये भी डिसीजन हुआ. तो अब डबल इनकम नो किड्स डिंक वाला जो क्या बोलते हैं उसको सोच है वो बढ़ रहा है. तो क्या हुआ, जब बच्चा ही नहीं है और अगर हम किसी के साथ शादी कर चुके हैं और पढ़ नहीं रहा, बच्चे का कोई प्रॉब्लम ही नहीं है, छोड़ दिया, तलाक ले लिया, क्योंकि बच्चे का प्रॉब्लम नहीं है. पहला ऐसा रहता था कि डिवोर्स हुआ तो फिर बच्चा किसके पास रहेगा, बच्चे की जिम्मेदारी कौन लेगा. तो अब इस सोच की वजह से भी जब बच्चे की जिम्मेदारी नहीं है तो डाइवोर्स लेना थोड़ा सा आसान हो चुका है. और मैं कहूँ महिलाओं की पूरी जिम्मेदारी नहीं आती यहाँ पे कि डाइवोर्स ले रही है तो महिलाओं की वजह से हो रहा है. महिलाओं की वजह से नहीं हो रहा है, पुरुष इक्वली जिम्मेदार है, क्योंकि उन्होंने घर कामों में अपनी जिम्मेदारी नहीं समझी. ये मुझको लगता है. मॅम बघा, सर्व सक्षमीकरण जबाबदार आहे असे लोक म्हणतात आणि स्त्रियांना जबाबदार यासाठी ठरवतात की मुली जास्त आगाऊ झाल्या, असे वाक्य वापरले जातात आपल्यासाठी.
समाजासाठी आपलेच नातेवाईक आगाऊ केव्हापासून झाले ना, जेव्हा असंच झाले का? नाही नाही. सक्षमीकरणाला लोक आगाऊपणा आपला म्हणतात. आणि जसं मॅडमनी म्हटलं आता की आपण आपल्या पायावर उभं राहू शकलो, स्वतःचे डिसिजन्स घेऊ शकत आहोत, म्हणून आपण त्या व्यक्तीसोबत का कॉम्प्रोमाइज करायचं, का राहायचं, हा डिसिजन आपण घेतो. तर हा तलाक दर जो वाढलेला आहे तो आपल्या सक्षमीकरणामुळे नाही, ते स्त्रियांना जबाबदार धरतात हे त्यामुळे नाही. हा जो पुरुषी अहंकार आहे किंवा पुरुषी म्हटल्यापेक्षा दुसऱ्या स्त्रियांचा सुद्धा जो अहंकार आहे, स्त्री तूच तुझी दुश्मन, ही मराठीमध्ये फेमस वाक्य आहे. सासू एक स्त्री असते, पण जेव्हा ती सासू बनते तेव्हा तिच्यामध्ये का माया राहत नाही तिच्या सुनेसाठी. जसं ती अपेक्षा करते की माझ्या मुलीला सगळं सुखकर मिळायला हवं, तसं तिने सुद्धा तिच्या सासूकडून ही शिकवण घेतलेली आहे. आणि मी आधी सांगितलेलं आहे की वंश परंपरेनुसार, रूढी प्रथे परंपरेनुसार जे एक महिला शिकत आली आहे ग्रामीण भागातील. आता तर शहरी भागामध्ये याचं सक्षमीकरण झालं हे सांगितलंच आहे, पण हे ग्रामीण भागामध्ये मेंटॅलिटी अजूनही तीच आहे, ती बदललेली नाही. आणि मला तरी वाटते काही वर्ष अजूनही बदलणार नाही जोपर्यंत या ग्रामीण मुली बाहेर पडणार नाही, या जी रेखा यांच्या भोवती ओढलेली आहे. लड़कियों को हम ही तो बाहर नहीं भेजते, हम अपने में त्यांना ती साईबाईची शिकवण द्यावं लागेल. त्यांना सांगावं लागेल की हे खेळणं तुझ्यासाठी नव्हेच, तुला उठावं लागेल, तुझ्यासाठी तुला लढावं लागेल, ही लढाई तुझीच आहे, हे आपल्याला तिला शिकवण द्यावं लागेल ना, तरच ती पुढे निघेल, तरच ती तिच्या त्या जे रूढीप्रथा परंपरेचं आहे तिच्या भोवती जे गुंडाळलेलं आहे तर त्याच्यातून ती बाहेर पडू शकेल. आणि त्याच्यामध्ये आहे का पुरुषांना पण शिकवायचं, मुलांना पण हे शिकवायचं आहे की होऊ शकते तुझी बायको जी तुझ्यापेक्षा वरचढ असो, हो हो, तर तुझा अहंकार, तुझा जो ईगो है, मीन्स मैं हिंदी में भी बताना चाहूंगी, अगर सब मराठी नहीं समझते तो पुरुषी अहंकार की वजह से शायद तलाक हो रहे हैं, लेकिन क्यों बोलते हैं कि स्त्री की वजह से वो एडजस्ट नहीं करती, तो तुम करो कुछ साल, तुम एडजस्ट करो कुछ साल, वो एडजस्ट करेगी. ऍडजस्ट करणार ही नाही का, तो सक्षमीकरण आपल्याला शिकवलंच त्याच्यासाठी, ऍडजस्ट करायला शिकवलेलं नाही, स्वतःला ठामपणे उभं करायलाच आपल्याला शिकवलेलं आहे. आपल्याला ऍडजस्टमेंट करायचीच नाही, सोडून दे रे बाबा, तुला नको आहे, तुला त्याचा विचार पटलेला नाही, तू सोडून दे हमखास. का म्हणून पूर्ण लाईफ तिने त्याच्यासाठी बरबाद करायची? पूर्ण लाईफ ती एक लाईफ म्हणजे काय असते, ते स्त्रियांचे आपले आपले डिसिजन्स आहेत. कमी काळ नसतो, लाईफ म्हणजे कमी काळ नाही, खूप मोठं आयुष्य आहे. म्हणायलाच फक्त छोटंसं वाटते हो, परंतु खूप मोठं आयुष्य आहे आपलं. मग एकदा एक चान्स असतो मॅम आपल्याला. पहा, तलाक घेतल्यानंतर 6 महिन्याचा कालावधी असतो कोर्टाने दिलेला. 6 महिन्यामध्ये तुम्ही ऍडजस्ट करता का असं विचारते कोर्ट. एवढं तरी मला आहे नॉलेज की 6 महिने तुम्ही ऍडजस्ट करता का, एकत्र येता का, तो विचार करण्यासाठी कोर्टाने दिलेला तो कालावधी असतो. तर मग एकदा मला फक्त हे सांगायचं आहे की महिला सक्षमीकरण जबाबदार नाही, हा आपला मुद्दा आहे. महिला एकदा त्या महिलेने जर कोर्टात ऍडजस्ट केलं मॅडम, एकदा ती मोठी चूक असेल तिची, हो बरोबर, तिला ते विचारपूर्वकच करावं लागेल, नाही तर अदरवाईज पूर्ण आयुष्य तिचं फेल जाऊ शकते. सक्षमीकरण हा प्रॉब्लेम नाही आहे. महिला सक्षम झाली म्हणून तलाक दर वाढला नाही, पूर्ण तलाक वाढलेला आहे. हो, क्या महिला सक्षमीकरण की वजह से ये चीजें हो रही है या फिर हमारे इंडियंस में फॉरेन इन्फ्लुएंस ज्यादा बढ़ रहा है, इस वजह से डिवोर्स रेट ज्यादा बढ़ रहे हैं? नहीं, मुझको ऐसा लगता है कि महिला सक्षमीकरण तो कतई जिम्मेदार नहीं है. हाँ, कुछ फॉरेन कल्चर बोलो या फिर लड़कियां आज़ाद रहना चाहती है तो वो उनका फैसला है ना. फिर अपन ने क्या किया, उनको सक्षम भी बनाया. आप उनको बोल रहे हैं कि नहीं तो तेरे डिसीजंस मत ले, यानी अपन उनको पूरा फ्री भी नहीं होने दे रहे. तो अगर वो लोग फ्री होना चाहती है, आज़ाद होकर अपना कुछ डिसीजन लेना चाहती है, फॉरेन कल्चर को भी अपनाना चाहती है, तो इट्स ओके. मॅम, नारी ही अबला नाहीये, ती सबला आहे. पहा, तुम्ही म्हणत आहे की फॉरेन कल्चर आपल्या इंडियामध्ये आलं. हा, मी मान्य करते की आपल्या मुलींना कुठेतरी आपल्याला लिमिटमध्ये ठेवावं लागेल. ठीक आहे, एक मलाही मान्य आहे की आजचे जी घटना घडत आहे, आताचे जे इश्यू घडत आहे मुलींच्या सोबतचे, तर याला मी माझ्या परीने, म्हणजे माझं वैयक्तिक असं मत आहे की थोडीफार मुलगी कारणीभूत आहे. मी थोडा माझा विषय जो आहे आपला सशक्तीकरणाचा हा थोडा बाजूला ठेवते,
परंतु माझं असं वैयक्तिक मत आहे. पहा मॅडम, मुलीचे जे कपडे आहे, पेहराव आहे, त्याच्यावर मी बोलेन. जो पेहराव आहे मुलीचा, त्याच्या बाबतीत आपण तिला सांगितलं पाहिजे, वेळेत सांगितलं पाहिजे की बाई ग, आजकाल तर माझ्या जे बघण्यामध्ये आहे की पॅरेंट्ससोबत मुली बसता आहेत मॅडम. मुली अशा सर्वच बसतात. लहान असतानाची मुलगी बरं, पहिले आमच्या काळामध्ये आम्ही जेव्हा बसायचो आईवडिलांसमोर तर रिस्पेक्टिव्हली बसायचो आणि कसं बसायचं हे आमच्या आईने आम्हाला सांगितलेलं होतं. आजकालची आई जी आहे, आईचा तर पेहराव माहितीच आहे आपल्याला, आईचा तर पेहराव आहेच आहे, पण आईसमोर ती मुलगी बसते आहे जेव्हा, तेव्हा त्या मुलीला आई सांगत नाही, आई त्या मुलीला सांगत नाही की बाई पाय सांभाळून घे, फोल्ड कर पायाला, तुझा फ्रॉक व्यवस्थित कर, असं आजची आई सांगत नाही. कारण ती आईचेच तर कपडे वर गेलेले आहेत, आईचेच वर गेलेले आहेत कपडे. नाही तसा विषय नाही, मी तेच सांगितलं की माझा थोडा विषय, तर हा विषय फार दुसरीकडे चालला आहे. ऍक्च्युली कपडे हा विषयच नाही पाहिजे. आपण पुजाऱ्यांचे कपडे बघतो का? तुम्ही सांगा. आपण नाही तुमच्या मुलांना सवय लावा ना. हा मग माझं एक्झॅक्टली मुलांना सवय लावा असे कपडे बघायची. एक्झॅक्टली मला तेच म्हणायचं आहे. मुलं आजकाल जीन्स घालतात, आपली कल्चर आहे नाही. एक्झॅक्टली तेच म्हणत आहे. आणि तलाकला मॅडम सांगते मी, आता विषय आला म्हणून तलाकला सुद्धा एक प्रकारे कारण हेच आहे. आजकालच्या सासूला आवडते का हो असं आमची सून जाते. आधीच्या काळात 7-4 घरात होतो. हो, तर मग ग्रामीण भागाचं काय? ग्रामीण भाग तर सोडून ग्रामीण नाही, आणि ग्रामीण भागामध्ये तर जातच नाही ना. आणि 7च्या आत सासूला घरात पाहिजे, कारण तिने घरातले कामं केले पाहिजे. आजकालचा पैराव हा मुद्दा नाही पाहिजे. तुमचे मुद्दे काही असो, पण तिने लग्न आहे. आई वडिलांसमोर जर स्वातंत्र्य मध्ये बसू शकत नसले तर मग बाकी सगळं माझा मुलगा तो नाहीच आहे. तू तुझ्या भावासमोर अशी बसू शकत नसली तर बाकी हे माझं पॅरेंट्सनी हे समजावून सांगायला पाहिजे. याच वयामध्ये समजावून सांगायला पाहिजे. Let's return back to our topic. I think our topic was women empowerment is a cause for divorce or not, correct? And I vouch for it. It is a cause for divorce. And what's bad in divorce? क्या बुरा है? नहीं खुश हूँ मैं, खत्म. बस खत्म करो, फिनिश. जिसमें आप खुशी नहीं हो ऐसे रिश्ते को आगे बढ़ा कर क्या मतलब है? कौन से 2 पहिए भाई, एक पंक्चर है बस. नहीं, मुझे नहीं चलना पंक्चर पहिए के साथ, मैं पहिया बदलूंगी क्या? मुझे पहिया ही नहीं चाहिए. क्यों 2 पहिए जुळवून घ्यायचं? आणि एकदा जुळल्यानंतर आयुष्यभर महिलेलाच तिथे नहीं जाना लगे. हम खुश नहीं है, खत्म करना है हमें. हाँ, एम्पावरमेंट इज मे बी रीजन फॉर डाइवोर्स होगा, है अच्छी बात है. वुमेन पावरफुल होगी तभी तो ना बोलना सीखेगी ना. नहीं मैडम, जब हमें लेट मी फिनिश है ना, 1 मिनट में खत्म कर लेती हूँ. महिला पढ़ेगी, महिला बाहर काम करेगी, महिला ना बोलना सीखेगी, तभी ना बोलेगी. और ना बोलने की बुराई क्या है? नहीं कंटिन्यू करना है ऐसा रिश्ता जिसमें आप खुश नहीं हो, और ऐसा रिश्ता कंटिन्यू करके मिलेगा क्या? आगे तक वही चलेगा, और आपने चलाया इसलिए दूसरों को चलाना पड़ेगा. आपने चलाया इसलिए दूसरों को चलाना. आपने क्या एग्जाम्पल सेट किया? क्या वुमेन एम्पावरमेंट? इसलिए यस, वुमेन एम्पावरमेंट हैज इंक्रीज्ड डाइवोर्स केसेस, यस, बट इट इज गुड, बहुत अच्छा है. खुश नहीं हो, ना बोलो, फिनिश. नाही मॅडम, कुठेतरी थांबावंच लागेल, कारण की 2 चाकांशिवाय आपली समाज व्यवस्था काहीच नाही मॅडम. 2 चाकांचे यहाँ पे पूछे कितने 2 चक्के हैं? चलो रेज योर हैंड, हाउ मेनी आर 2 टायर्स हियर? आप प्रिंसिपल इज 1 टायर. आणि मग त्यामुळे सिंगल टायर लिव्ह इन रिलेशनशिप ह्यासारखे प्रकरण आपल्याला पाहायला मिळतात. नहीं, काही नहीं. ये बात नहीं है. देखिए कैसा होता है, वो जो एक ने कहा है वो सब कह रहे हैं 2 चक्के किस लिए चाहिए आपको? मेनिंग फॉर अर्निंग. यू कैन अर्न, यस और नो. इंडिपेंडेंट, आप खुद अर्न कर सकते हो, आप जिम्मेदारी ले सकते हो, ठीक है ना. वाई 2 टायर्स आर नीडेड? ये बहुत पुरानी प्रथा है, जब महिलाएं बाहर नहीं निकलती थी. आज महिलाएं बाहर भी कमा भी सकती है ना. आज जर सपोज मी माझ्या मिस्टरला नाश्ता करून नाही दिला तर
करतात, परंतु असं स्वतः कधी नाश्ता करत नाही, कारण की त्याला कामाला जायच्या आधी एक मिनट मैं एक ऐड करना चाहूंगी कि कोई लड़का लड़की को काम वाली बाई ना समझे और लड़की बाई को ना समझे लड़कों को, दैट्स इट, इक्वालिटी आ जाएगी। और जब पण अशा प्रकारचं ऍडजस्टमेंट व्हायला नको, इक्वली काम केलं तर ठीक, नाही तर तू तुझं मी माझं, इक्वली काम केलं तर ठीक। मी तुझे विचार माझ्यावर थोपण्यासाठी शिकलेली नाही, हा जर विचार सर्वांनी आपल्या डोक्यामध्ये ठेवला, ठामपणे ठेवला महिलेने, तर नक्कीच मात्र ही जी आपल्या समाजाला लागलेला हा जो कलंक आहे तो होऊ शकतो। डायव्होर्स इज नॉट अ बॅड थिंग, इसमें कोई लड़त नहीं है, ये तो चॉइस है। तलाक कैसे क्या हो सकता है? इट्स अ चॉइस। कारण की सब जगह सब डाइवोर्स नहीं, सब एक फक्त महिलेला ठरवल्या जाते मॅम। विकास हो रहा है ना, लड़कियां डायव्हर्सचं कारण महिला का? पुरुषामध्ये काही दोष नसतात, महिला अकेले है ही नहीं ना। पुरुषामध्ये पण दोष आहेतच, आणि मला तरी वाटते की सर्वात जास्त पुरुष हा जुळवून नाही घेत आहे त्या स्त्री सोबत, म्हणूनच डायव्हर्स वाढत आहे। त्यांनी जुळवून घ्या ना। पुरुषांचा अहंकार जो आहे तर तोच आड येत आहे, कारण की रिस्पेक्ट तिथे येते, तेव्हा दोघांनी एकमेकांना रिस्पेक्ट द्यायला पाहिजे, त्यांच्या कामाविषयी आपण आणि आपल्या कामाविषयी द्यायला पाहिजे, पण नाही देता है तो फिर क्या करिए? चलो छुट्टी। आप एक ड्रेस मार्केट से लाते हो, आपको अगर बराबर फिट नहीं होता है तो आप चेंज करते हो कि नहीं? आप एक ड्रेस के साथ एडजस्टमेंट नहीं कर सकते हो, नहीं इंसान के साथ में पूरी लाइफ करोगे। नो डाउट यू गिव देम अ टाइम टू चेंज। जैसे कि पहले टॉक में भी हुआ है, चेंज इज अ स्लो प्रोसेस। आप एक दिन में किसी को नहीं बदल सकते। यू कैन नॉट से आई एम नॉट हैप्पी, चलो खत्म करो। गिव देम अ टाइम इज नेसेसरी। अगर टाइम के बाद में भी अगर आपको एक पर्टिकुलर, बट नॉट ऐसा नहीं कि बहुत लंबा आप जिंदगी भर दे रहे हो, यहाँ सुधरेगा सुधरेगा सुधरेगा, इट्स नॉट लाइक, एक पर्टिकुलर टाइम आप दीजिए। अगर आपको लग रहा है कि ये चीजें नहीं हो सकती, रिलेशन में कोई शिक्षक और शिक्षिका भी नहीं है ना, मैं तुझको सुधारूं, अब तू शिक्षिका पर गई नहीं, छोड़ दो। बस तेच आहे, कारण की शेवटी आपल्याला शोधायचं आहे की तुझं आहे तुझं पाशी, म्हणजे आपल्यामध्येच आपल्याला बदल घडवायचे आहे आणि आपल्याला स्वतःला इन्व्हेंट करायचं आहे की नाही। दो चक्के नहीं है ना मैडम, दो चक्के नहीं है ना, दो चक्के भी है, कंपल्सरी एक चक्के से गाड़ी चलेगी, एक चक्के से चलती है, मगर वो नहीं सुपर। त्याग तो काळ होता मॅम, सीतेने स्वतःचा त्याग केला होता, तो काळ होता, आजची सीता नाही करणार, तो त्या त्यागासाठी आजची सीतेला शिकवलेलं बनना है ना उर्मिला बनना है। लक्ष्मण ने क्या किया था? उर्मिला को छोड़ के भाई के पीछे गया था, भाई के पीछे जाना था तो शादी आपल्याला, आपण फक्त त्यांचे विचार आपल्याला आत्मसात करायचे आहे की त्यांनी रामांनी स्वतःच्या भावाप्रती किती हे केलं, बस तिथपर्यंत लिमिटेड आहे रामायण। परंतु हे जे सीतेचं जे त्याग आहे ते हमें कोई भी होली स्क्रिप्चर्स की हमें बात नहीं करनी, क्योंकि उस पर भी डिपेंड रहता है कि कौन किस तरह से उसे इंटरप्रेट करता है। हमें उस बात ही नहीं करनी, हमें बात करनी आज के समाज की, आज की समाज की, आज जो चेंज नेसेसरी है और आज जो हमें चेंज करना है, इसी की हम बात करेंगे। तेच मग मुलींना लहानपणापासूनच असं तुम्ही ट्रीट करा ना की से नो, तुला नाही पडली गोष्ट तू नाही ना शिक, तू लहानपणापासून शिक, तू ऍडजस्ट करत नको राहू। आज घरात करशील, उद्या सासरी करशील, मग नवऱ्यासोबत करावं लागेल, मग सुनेसोबत करावं लागेल, की तू कुठेतरी थांबव, तू नाही म्हणायला शिक की मग नाही होऊ शकत, नाही जमणार, तू कुठेतरी स्वतःची लड़कियों को सिखाना है कुछ तो लड़कों को भी सिखाने की जरूरत है कि लड़कियां पढ़ लिखेगी, बाहर निकलेगी तो आपकी भी घर में जिम्मेदारी है, वो आपको निभानी पड़ेगी, इक्वली चलना पड़ेगा, तो मैं भी डाइवोर्स का राइट कम हो सकता है। हेलो मैम, मैं बोलती थी पहले जो है मतलब ये लड़कियाँ पहले एजुकेटेड नहीं थी, इसलिए वो सहन करती थी सब। अभी वो पढ़ लिख के अच्छा मतलब उसको जो राइट है वो समझ में आ रहा है, इसलिए डिवोर्स भी बढ़ रहा है, इसकी वजह से डिवोर्स बढ़ रहा है। कानून की दब जाती थी सबके, कानून की सुरक्षा मिली, ऑप्शन मिला, और एजुकेटेड हुई तो उसको समझ में आ रहा है क्या गलत है और क्या सही है, इसलिए वो ज्यादा बढ़ रहा है। यस, सही बोला। किया था सुभाष, उसने उसका डाइवोर्स हो चुका था, फिर उसने सुसाइड कर दिया। सुसाइडल नोट में उसने जिम्मेदार लॉ एंड ऑर्डर और उसकी वाइफ, उसके फैमिली को ही ठहराया है। तो उसने यही बताया हुआ है कि वो उससे
इस वजह से वो डिप्रेशन में था। तो आप क्या विचार देंगे? त्याने कारण सांगितलं का त्याचं का बरं ती परेशान करत होती? नहीं, कानून के लूपहोल्स की वजह से भी ये होता है। कानून जब बनाया जाता है तो कानून का गैर फायदा ये भी तो लिया जाता है, कई केसेस में देखने को मिलता है। तो यहाँ कहीं कहीं क्या हो रहा है, महिलाओं के लिए जो कानून बने हैं उस कानून का गैर फायदा लड़कियां ले रही है और लोगों को परेशान करती है, बट ये परसेंटेज में बहुत कम है। हाँ, अभी तक जो वो ज्यादातर पुरुष है वो यही बोलते हैं कि जो कानून बनाया गया है उसका ही फायदा लड़कियां ले रही हैं और उसी की वजह से जो डाइवोर्स रेट है वो ज्यादा बढ़ रहे हैं। तो यहाँ पे जरूरी क्या है, कानून को न्यूली अमेंड करना जरूरी है। ये कानून का पार्ट आ गया, यहाँ महिलाओं की गलती नहीं है ना। कानून ऐसा बनाओ कि महिलाएं उसका गैर फायदा ना ले पाए। स्किल नहीं, और मुझे ये लगता है कानून वगैरह हम लोग नहीं बदल सकते, अभी बदल सकते हैं, हमारे अंदर पावर है वो, लेकिन क्या हमें दृष्टिकोण बदलने की जरूरत है सबका, स्त्री का, पुरुष का, कोई भी रिश्ते में हो, दृष्टिकोन तो बदलावंच लागेल। भाई बहन सबका दृष्टिकोण बदलने की जरूरत है, समझदारी से काम लेने की जरूरत है, तो ये डिवोर्स दर कम हो जाएगा। क्योंकि हमें किसी के तलाक नहीं करवाने हैं, ये चर्चा का उद्देश्य ये नहीं है कि बाहर जाके किसी के तलाक हो, हमारा उद्देश्य ये नहीं है। हमें सिर्फ ढूंढना है कि कहीं सोल्यूशन मिलता है क्या, स्त्रियों के अंदर से जो आवाज आ रही है, जो दबी हुई है, आपको मंच दिया है, तो कहीं से कुछ सोल्यूशन मिलता है क्या? पुरुष हमारी हमारी अगर गलती होगी तो शायद इस डिस्कशन से हम में से वो भी कोई सुधारे, और ये चर्चा जब पुरुषों तक जाएगी तो शायद वो भी काम में हाथ बटाए, समझदारी ले और खुद की जिम्मेदारी समझे, तो डिवोर्स दर कम हो जाएगा। और ये जरूरत है क्योंकि बच्चे बहुत सफर करते हैं इस चीज से। सो दिस शुड बी देयर, दृष्टिकोण, हमारा व्यू, पॉइंट ऑफ व्यू चेंज होना चाहिए। यस, डेफिनेटली मैम, दृष्टिकोण चेंज होना चाहिए और दो दृष्टिकोण विकसित होने चाहिए। पहला ये कि लड़कियों के लिए सक्षमीकरण का मतलब प्रतिस्पर्धा नहीं है, पुरुषों से प्रतिस्पर्धा नहीं करनी है, ना उनके आगे जाना है, इक्वालिटी में रहना है। और दूसरा दृष्टिकोण ये है कि पुरुषों के लिए भाई लड़की अगर सक्षम हो रही है, आर्थिक रूप से स्वयं पूर्ण हो रही है, जब आर्थिक जरूरतों को वो पूरा निभा रही है, तो आपको भी घर की जिम्मेदारियों को निभाना पड़ेगा, आदर भी करना पड़ेगा। मेंटॅलिटीमध्ये चेंज व्हायलाच पाहिजे आणि मला असं वाटतं की दोघांच्याही मेंटॅलिटीमध्ये चेंज व्हायला पाहिजे। जसं की मॅडमने सांगितलं की एक शिकलेली स्त्री संपूर्ण घराला पुढे नेते, तर ही जी स्त्री आहे ही म्हणजे जर कमावून राहिली आणि शिकलेली आहे तर नक्कीच ती तिच्या मुलाबाळांना सुद्धा शिकवेल आणि त्यांना सुद्धा पुढे नेईलच, हेही म्हणजे तिच्यासाठी आणि तिच्या कुटुंबासाठी योग्यच आहे। त्याचबरोबर पुरुषांनी सुद्धा त्यांच्या मेंटॅलिटीमध्ये चेंज करायला पाहिजे, त्यांच्या कुटुंबामधल्या इतर सदस्य। मॅडम, अजून एक मला पॉइंट मांडायचा आहे की तलाकला महत्वाचं कारण फक्त स्त्री आणि पुरुष हे दोघं नसून घरातल्या अजूनही म्हणजे समाज व्यवस्था म्हणा किंवा अजूनही लोक त्याला कारणीभूत आहे। तर फक्त दोघांच्या मेंटॅलिटीमध्ये चेंज होईल तर ठीकच आहे, परंतु घरामधल्या अजून ज्या व्यक्ती आहेत त्यांनीही त्यांच्या मेंटॅलिटीमध्ये चेंज करायला पाहिजे असं मला वाटते। कारण की सासूनी जर असा जर विचार ठेवला की माझ्या सासूकडून मला असं मिळालं म्हणून मी माझ्या सुनेला त्याच प्रकारची वागणूक देईल, तर मग तर काय तसंच होणे आहे आणि मग ही व्यवस्था अशीच पुढे पुढे जात राहील, याला कुठे फुल स्टॉप लागणारच नाही। म्हणून कुठेतरी सासूंनी सुद्धा बदललं पाहिजे, घरातल्या पुरुषांनी सुद्धा बदललं पाहिजे आणि सोबतच स्त्री बदलेल आणि स्त्री बदलल्यानंतर आपोआपच मुलांना योग्य वळण लागेल। ये सारी चीजों के लिए तो वो भी तो एक रीजन है, उसको उनसे बचाने के लिए उनकी शादी करा दी जाती है कि शादी के बाद शायद ये सुधर जाए। तो उस टाइम पे किसी लड़की को फंसा दिया जाता है, तो ये भी तो गलत है और ये भी तो रीजन है डाइवोर्स का। आप इसके बारे में क्या कहना चाहेंगे? मैंने तो पहले ही बोला कि भाई जो बंदा शादी करा रहा है अपने लड़के की इसलिए क्योंकि वो गलत मार्ग में चला गया, तो जिस लड़की को ला रहे वो टीचर नहीं है ना, तो उसको उस पर कैसे क्या जिम्मेदारी डाल देते हैं कि कोई इसको सुधार, ये गलत है, टोटली गलत है। तिच्याजवळून अपेक्षाच करणं चुकीचं आहे, कारण की ती काही जादूची काडी नाही आणत आहे आपण घरात की ती कामं करेल आणि जे आजपर्यंत होऊ शकलं नाही ते आता ती
करून दाखवेल. बरोबर. त्यामुळे म्हणजे प्रत्येकाने हा विचार करूनच. मला मॅडमचे काही विचार ऐकायचे आहेत, कृपया त्यांना माहीत द्यावा. मॅम एक मिनिट, त्यावर म्हणजे तुमचा जो मुद्दा होता की वर्ड ऍक्च्युली खूप वेळेच्या बोललेल्या नाही आहेत, तर प्लीज मला त्यांना ऐकायचं आहे. मला वाटते तुम्ही मुलगा तुमचा एवढा ड्रग्स ॲडिक्ट होईपर्यंत तुम्ही त्याला ॲडजस्ट केलं घरात, तुम्ही त्याला तेव्हाच का बरं नाही सुधारण्याची तुम्ही सुरुवात केली. तिच्याकडून अपेक्षा ठेवण्यापेक्षा तुम्ही जर आधी, ती पण एक स्त्री होती ना, आई, तिने पण एक त्याला आधी जर सुधारवलं असतं आणि मग त्याचं लग्न केलं असतं तरी पुढची गोष्ट झाली तसं डिवोर्सपर्यंत जाण्याची, तो सुधारला असता, त्याच्या बायकोला त्या गोष्टी फेस करावं लागल्या नसत्या. यासाठी एक ऑप्शन आहे की जेव्हा मुलगा आणि मुलीचं जेव्हा लग्न जुळतं त्यासाठी त्यांना वेळ द्या, 1 वर्षाचा कालावधी द्या, जेणेकरून ते एकमेकांना समजून घेतील. मुलीला समजेल की हा मुलगा आपल्यासाठी योग्य आहे की नाही. हेच एक सगळ्यात मोठं त्याच्यावर आपण काढलेला उपाय आहे की मुलगा आणि मुलगी यांना 1 वर्षाचा कालावधी तरी तुम्ही नक्की द्या. असं वाटलं तर कायदा करून टाका, असा रूल्स करून टाका की आपल्या समाज व्यवस्थेमध्ये कोणत्या मुलीचं नुकसान झालं नाही पाहिजे. कारण की मॅम, लग्न म्हणजे काही सोपी गोष्ट नाही, लग्न म्हणजे काही भातुकलीचा खेळ नाही. नवीन रिलेशनशिप मेंटेन होते आहे आणि त्याच्यामधूनच आपल्या समाजाला संस्कार मिळत आहे, मुलांना संस्कार मिळत आहे. लड़के से लड़की की शादी हो गई और फिर हम बोल रहे साल भर तो कंपल्सरी रहना ही पड़ेगा. साल भर के बीच में वो लड़का कुछ भी कर सकता है लड़की के साथ में, ऐसा. पण मुलीला पण सशक्तीकरण त्याच्यासाठी दिलाय ना, तिला सक्षम बनवलं आहे ना मॅम, त्याच्यासाठी ना ती त्याला पारखेल ना. पण जेव्हा ती लगेच, आणि मॅम जेव्हा ड्रग्सवाला मुलगा आहे किंवा दारू पिणारा मुलगा आहे, अशा मुलाचं काय करतात पॅरेंट्स अजूनही त्याच्यात की त्याचं लगेच लवकर लग्न आटपते कसं, या दृष्टीने विचार करतात की लगेच त्याचं, कारण की मुलीला माहीत नाही पडलं पाहिजे की हा दारू पितोय, कारण की तिच्या घरच्यांना माहीत नाही पडलं पाहिजे की हा दारू पितो, हा वाईट मार्गाने गेलेला आहे, म्हणून लवकरच लग्न. पण मग एका मुलीचं नुकसान होत आहे ना. नाही, पण मुलीसाठी योग्य आहे ना, तर मुलावर ठीकच आहे, ते त्या दृष्टीने विचार करून राहिले. पण मुलीसाठी योग्य आहे ना मॅम, ते एका मुलीचं समर्पण वाचण्यासाठी ते योग्य आहे असं मला वाटते आणि खूप आवश्यक आहे. बरं ठीक आहे, 1 वर्ष नाही, काही तर काढतात त्यांना. आणि काही समाजात असं पण पाहिलं आहे की मुलगी स्वतः त्या घरात जाऊन राहते, मुलाच्या घरात जाऊन राहते, तिथलं बघते, किचन सांभाळून बघते, 2 दिवस किचन सांभाळते, ती सासूला बघते, अजून घरामध्ये काय काय होत आहे बघते आणि नंतर हो किंवा नाही याचं ती कळवते. तर योग्य आहे आणि त्याच्यासाठी आपल्याला सशक्त आणि आपल्याला तीच शिकवण दिलेली आहे. त्याच्यासाठी आपण शिकलेलो आहे की आपलं कुठे नुकसान होता कामा नाही. ठीक आहे, आपल्याला नाही पटला, द्या सोडून. यूपी, बिहार, हरियाणा और राजस्थान, ये जो राज्य है, यहाँ पर घटस्फोट का जो रेट है, तलाक का जो रेट है, वो बाकी राज्यों की तुलना में कम है. तो इसका क्या कारण है? वहाँ लिटरेसी का रेट कम, लिटरेसी का भी रेट कम, लोअर द लिटरेसी रेट, लोअर द डायव्होर्स रेट. रूढी परंपरांमध्ये जपडलेले आहेत ते अजून सुद्धा, कारण की जे मिळालेलं आहे आपल्याला आणि तेच खरं आहे आणि यालाच घेऊन आपल्याला पुढे जायचं आहे. मग कुठेतरी त्यात बदल व्हावा का? तिथेच जी पितृसत्ताक नियमाने चालत आलेली जी परंपरा आहे, पितृसत्ताक नियम तिथे चालतात, तर मग तिथे कुठल्या प्रमाणात बदल हवा का, जेणेकरून तिथे ज्या महिला आहेत, ज्या अत्याचाराच्या खाली आजही जगत आहेत, अपमानास्पद वागणूक त्यांना मिळत आहे, तरीही त्या सर्वाइव्ह करत आहेत, तर इथे कुठेतरी चेंजेस यायला हवेत का? त्या महिलांपर्यंत आपण कधी पोहोचणार? राजस्थानमध्ये आजही जर आपण गेलो तर त्यात तुम्हाला घुंगटमध्येच दिसतील. मग तुम्ही त्यांचा चेहरा सुद्धा पाहू शकत नाही, तर त्यांचे भाव तुम्हाला काय कळतील की त्यांच्या मनात एक्झॅक्टली काय आहे किंवा कुठलं सफरिंग त्यांचं चालू आहे. तर ह्याच्यावरती तुम्ही काय बोला? डेवलपमेंट की जरूरत है, यहाँ शासन में ज़्यादा ध्यान देना चाहिए. हम एज अ महिला, एज अ वुमेन हम क्या कर सकते हैं उनके लिए? आपल्याला आपल्या विचारांमध्ये परिवर्तन आणणं खूप महत्वाचं आहे. कारण
मी आधी सांगितलं की जशी सासू वागली म्हणून सून वागत आहे, सून वागते म्हणून स्वतःच्या मुलीला सुद्धा किंवा स्वतःच्या सुनीला सुद्धा ते तसंच ट्रीट कर. त्याच्यामुळे स्वतःच्या विचारांमध्ये परिवर्तन करण्याची खूप आवश्यकता आहे. आणि आपल्या सुद्धा मुलीला इव्हन मी सांगेल की एका आईने स्वतःच्या मुलीला ही शिकवण दिली पाहिजे की बाई कुठेतरी थोडीफार सहनशक्ती ठेव, आणि मुलाला सुद्धा ही शिकवण द्यायला पाहिजे की बाबा रे, कितीही शिकला असेल, काही केलं असेल, परंतु आणि एक महत्वाचं म्हणजे सासू आणि सासऱ्यांनी स्वतःच्या मुलीसारखं सुनेला ट्रीट केलं पाहिजे, जेणेकरून तिचा जो नवरा आहे तो तिच्यावर जास्त अन्याय करणार नाही. आणि जर असं होत असेल, ठीक आहे, ड्रिंक करत असेल किंवा अजून काही होत असेल असं, तर सासू सासऱ्यांनी मात्र सुनेच्या बाजूने ठामपणे उभं राहणं त्यावेळेस आवश्यक आहे. कारण की ती सुद्धा कोणाची तरी मुलगी आहे, कोणाची तरी मुलगी आहे म्हणजे ती सुद्धा आपली मुलगीच आहे. असं जास्त अन्याय करू नये. इट मीन्स कमी अन्याय करा. नाही, नो सॉरी, पण आपण दयेची भीक आणि मागणीची भीक कुठपर्यंत आपण स्त्रियांकडे दयेची भीक मागायचीच नाही आहे ना. फक्त माझं एवढं म्हणणं आहे की सासू सासऱ्यांनी सुनेला जर ठामपणे स्वतःच्या मुलीसारखं जर वागणूक दिली तर, आणि सासू सासरे आपल्या मुलाच्या अगेन्स्ट उभं राहायला तयार असतील, कारण की सासू सुद्धा एक मुलगीच आहे. तिने जर असा विचार केला मी सुद्धा स्त्री आहे आणि ही सुद्धा स्त्री आहे, तर हिच्यावर जर अन्याय होत असेल तर तिने कोर्टात जाऊन स्वतःच्या मुलाच्या अगेन्स्ट ती उभी राहायला तयार असलीच पाहिजे ना, कारण ती स्त्री आहे म्हणून. आणि अशी जर मेंटॅलिटी आपण जर प्रत्येकाची करून ठेवली तर ऑब्विसली पूर्ण समाज व्यवस्थेमध्ये परिवर्तन नक्कीच होईल. धन्यवाद मैम. बस मैं ये बोलना चाहूँगी, जैसे भारत है, जो हमारा देश है, ये ऐसा देश है जिसमें डाइवर्स रेट सबसे कम है, 1% एज कम्पेयर टू अदर कंट्रीज. सो मैं यही बोलूँगी ये दर ऐसा बना रहे कि इससे भी कम डाइवर्स रेट हो. तो मैं यही बोलूँगी कि नारी जो है वो सब किस्मत के हिसाब से नहीं कर सकती है, उसे अपने लाइफ के हिसाब से एडजस्टमेंट करने का पड़ेगा, तभी वह सब चीजें सुधार पाएंगे, हमारा भारत देश सुधार पाएगा और ये डाइवर्स रेट भी कम हो पाएगा. फक्त नारीलाच नाही तर पुरुषांना सुद्धा, मला असं वाटतं की फक्त नारीला नाही करायचं आहे चेंजेस, पुरुषांना सुद्धा तेवढेच बदल करावे लागतील. कारण सध्या शेवटी मी एवढं सांगू इच्छिते की नारी तू काही अबला नाही आहे, आणि नारी तू काही अजूनही अबला नाही, आणि तुझा संघर्ष हा अजूनही संपला नाही आहे, संपला नाही आहे. संघर्ष सच में नहीं खत्म हुआ है, वो चालू है. संघर्ष हा न संपणार आहे. इसके लिए मैं आपको 4 लाइनें बताऊंगी. ना रोक सकेगा तुझको कोई गर तू हिम्मत कर लेगी, ना रोक सकेगा तुझको कोई गर तू हिम्मत कर लेगी, हर मंजिल मिल जाएगी जब तू निडर हो चल देगी. सफर शुरू कर तू अपना, हर डर पर जीत पाएगी. सफर शुरू कर तू अपना, हर डर पर जीत पाएगी. मुश्किलें बेशक आएंगी पर देख तेरा साहस खुद राह से हट जाएगी. मुश्किलें बहुत आएंगी बट देख तेरा साहस खुद रास्ते से हट जाएगी. धन्यवाद. विद्यांचल स्कूल यांनी इतका महिलांवर आधारित इतका छान शो ऑर्गनाईज केला आणि आम्हाला इथे बोलवलं, त्याबद्दल आम्ही सर्व त्यांचे मनस्वी आभार मानतो. थँक्यू. खूप धन्यवाद विद्यांचल स्कूलचे, ज्यांनी अतिशय सुंदर असा वुमेन्स डेचा हा 5 दिवसाचा प्रोग्राम आखलेला आहे. खरोखर अभिनंदन सर्वांचं. नारी शेवटी तू हे उंच भरारी. नारी सब पे भारी. यस, थैंक यू सो मच. I request all of you to stand. सब लेडीज को अलग करने के लिए थैंक यू. पंजाब सिंध गुजरात मराठा
हे भारत माँ के विधाता, जय हे जय हे जय हे जय 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 हे। भारत माता की जय, भारत माता की जय।